महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। सर वकील साहब, ये इनका वीडियो लो, बाजू का वीडियो लो, लेडीज का वीडियो लो, वीडियो। बेसिकली आज है वर्ल्ड फिजियोथेरेपी डे। ऍक्च्युली 8 ऑफ सप्टेंबर इज वर्ल्ड फिजियोथेरेपी डे। आज फक्त एक अवेअरनेस कॅम्प साठी आम्ही घेतलंय। बेसिकली आम्ही आता हे अवेअर करतोय का लोकांना का कसं आपले नीट व्यायाम करून म्हणजे कसं स्वतःला काळजी ठेवून इंजुरी प्रिव्हेंट करू शकतो, त्याप्रमाणे आपण हे करणार आहे। किती वर्षांपासून? 6 पहिल्यांदा झालंय आपल्या सिटीमध्ये। आज आपण सर्वांसाठी मोफत तपासणी शिबिर ठेवलेलं होतं। ज्यांचे काही सांध्याचे प्रॉब्लेम असतील, मणक्याचे आजार असतील किंवा जे काही वेदना असतील किंवा मस्क्युलर प्रॉब्लेम्स आपण म्हणू शकतो किंवा स्पोर्ट्स रिलेटेड असतील, न्यूरो पॅरालिसिस पेशंटचे असतील किंवा लहान मुलांमधले काही प्रॉब्लेम असतील, त्या सगळ्यांच्या संदर्भात आज आपण मोफत तपासणी शिबिर ठेवलं होतं। आणि आपण पेशंटला एक अवेअरनेस देत होतो की मेडिसिन सोबत फिजिओथेरपी हे किती महत्वाचं आहे। तर त्याच्या अवेअरनेस साठी हा किल्ला कॅम्प होता आणि जवळजवळ आतापर्यंत आपण एक 150 ते 200 पेशंट आपले सकाळपासून झालेले आहेत। आणि सर सगळ्यात मेन म्हणजे तर आम्ही फिजिओज याच्यावर वर्क करतो की आपण इंजुरी प्रिव्हेंट केली पाहिजे त्याला ट्रीट करण्यापेक्षा। इंजुरी जर झालीच नाही, तुम्ही जर प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजी जर एवढ्या बेटर केल्या तर तुम्हाला पुढे ट्रीटमेंटची गरजच नाही पडली पाहिजे। याच्यावरती आम्ही एक तर पहिले वर्क करतो। त्याच्यानंतर इंजुरी झालीच तर आहाराचा त्याच्यात फार महत्वाचा रोल असा आहे की जे तुम्ही खाता तेच तुमच्या शरीरात दिसतं आणि तसंच तुमच्या आहाराच्या याच्यात जर इंजुरी झाल्यानंतर जे काही न्यूट्रिएंट्स किंवा व्हिटॅमिन्स वगैरे तुम्हाला लागतात तर ते इंजुरी हील करायला आणि प्रिव्हेंट करायला दोन्ही याला मदत करतात। आहारात काय घ्यायला पाहिजे? आहारात आता प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, प्रत्येकाची यष्टी वेगळी असते। त्याच्यात असं असतं की तुम्ही जोपर्यंत स्वतः एक प्रोफेशनल कन्सल्टंटला कन्सल्ट करून घेत नाही, फक्त कोणी सांगितलंय की बाबा मी हे खाल्ल्याने माझं वजन कमी झालं किंवा आहार मला चांगला मिळतोय, त्याचा अर्थ हे नाही की तोच डाएट किंवा तोच काही आहार असेल तर दुसऱ्यालाही लागू होईल। जसं तुम्ही दुसऱ्यांचा शर्ट घालून स्वतःच्या बारातीत नाचू नाही शकत, तसंच आहाराचं पण तसंच असतं की तुम्ही दुसऱ्यांच्या याच्यावर तुम्ही स्वतःचा याचा आहार पूर्ण करू शकत नाही। सर आता आपल्या असं दिसत आहे की महिला फार जास्त ग्रस्त आहेत, तर महिलांनी काय काळजी घ्यायला?
महिलांनी तर मी सांगेल की पहिले तर आपल्या याच्यात भारतीय सोसायटीमध्ये महिलांचा प्रॉब्लेम हा आहे की खूप जास्त काम असतं. मला तर वाटतं की महिला ही पुरुषापेक्षा जास्त काम करते आणि सक्षम आहे. त्याच्यात त्यांचं जे व्हायटमिन्स मिनरल्स असतात ते त्यांच्या जेवणाच्या ह्याच्यात किंवा आहारात मिळत नाही, कारण की प्रत्येक जण व्हेज नॉन व्हेज प्रत्येक विविध प्रकारचे आहार घेतात. आणि त्याच्यात सुद्धा असं असतं की तुमचं जे नॉनव्हेज खाणारे सुद्धा आहेत तर ते तुम्हाला किती पचतंय, तुमचं गट हेल्थ कसं आहे, तुमची पचन प्रक्रिया कशी आहे त्याच्यावरती पण मॅटर करतं. आता जेव्हा एखाद्या स्त्रीला मेन्स्ट्रुअल सायकल किंवा पाळी येते तर त्याच्यात त्याचे बरेचसे जे न्यूट्रिएंट्स असतात ते असतात ते ब्लड याच्यात लॉस होतात आणि त्याला रिकव्हर करणं फार महत्वाचं आहे. मला वाटतं की डॉक्टर फिजिओथेरपी याच्यामध्ये महत्वाचा असतो व्यायाम आणि त्याच्यासोबत काही इलेक्ट्रोथेरपी मोडॅलिटीज असतात ज्याच्या साह्याने आपण दुखणं कमी करतो आणि व्यायामाच्या साह्याने ताकद वाढवतो, ज्याच्यामुळे तुम्हाला वयानुसार वाढणारे त्रास किंवा वयानुसार सांध्यांची होणारी झीज ही थोडी थोडी कमी करू शकतो, पण थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे व्यायाम करणं आणि व्यायाम करून हेल्दी राहणं ही या वर्ल्ड फिजिओथेरपीची मेन थीम होती. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आपण व्यायाम आणि हेल्दी राहू. महिला जे फिजिओथेरपीसाठी आणि या आजाराने फार ग्रस्त आहेत, त्यांना काय काळजी घ्यावी असं काय सांगाल? नमस्कार. महिलांसाठी बरेचसे प्रश्न असतात, जसे लहान मुलींपासून जेव्हा त्यांना पाळी येणं सुरू होतं तेव्हा त्यांना जो त्रास होतो तो कमी करण्यासाठी किंवा तो नाही व्हावा ह्याच्यासाठी जे व्यायाम आपण सांगतो किंवा त्यांचे डे टू डे लाईफ मध्ये काय बदल आणले पाहिजे त्यांनी हे आपण सांगतो. त्यानंतर जेव्हा महिला प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्यासाठी जेव्हा प्लॅन करतात त्याआधी त्यांनी काय काय गोष्टी सुरू केल्या पाहिजे, काय शरीरासाठी गरजेच्या गोष्टी आहेत त्या कशा त्यांनी पाळल्या पाहिजे, प्रेग्नन्सी मधले व्यायाम, प्रेग्नन्सी झाल्यानंतर डिलिव्हरी झाल्यावर त्यांच्या शरीरामधले जे बदल होतात त्याच्यावर आपण काय काय ट्रीटमेंट दिली पाहिजे, त्यांनी आपलं शरीर परत नॉर्मल ह्याच्यात रुटीन मध्ये कसं आणता येईल ह्याचे व्यायाम आपण त्यांना सांगतो. त्यानंतर जेव्हा महिला डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांच्या शरीरात बदल येतात, जेव्हा ते मेनोपॉज पर्यंत जातात तेव्हा लघवी गळणे, मायांग बाहेर येणे अशा सर्व गोष्टींना ते सामोरे जातात. ह्या गोष्टी अशा आहेत ज्या ते सगळ्यांसमोर सांगू शकत नाही, पण त्यांचा दैनंदिन त्यांच्या ह्याच्यात खूप फरक पडतो. तर ह्याच्यासाठी जे लागणारे आपले शरीरातले घटक आहेत ते आपण डाएट मधून घेतो, पण ते शरीरात थांबले सुद्धा पाहिजे. ह्याच्यासाठी व्यायाम फार इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण व्यायाम करतो कॅल्शियम जेव्हा इंटेक होतोय तर तो सस्टेन राहणार बॉडीमध्ये. जर तो सस्टेन राहिला तर त्यांचे बोन्स स्ट्रॉंग होतील आणि पुढचे त्यांचे शरीर जे आहे ते पूर्ण तंदुरुस्त राहणार. वगैरे कशा कराव्यात, कधी कराव्यात, आपण महिलांना काय सांगितलं? जेव्हा आता मेनोपॉज जवळ येतो किंवा मेनोपॉज झालेला असतो तेव्हा त्यांनी कॅल्शियम हे चेक केलं पाहिजे. डेक्सा स्कॅन आपण युजली करतो, त्याच्यात आपली कॅल्शियम लेवल कळते. काही लोकांना हाडं ठिसूळ होतात किंवा त्यांचे जॉईंट पेन व्हायला लागतात, तर असं वाटतं की दगदग होते म्हणून पेन होतोय, पण त्याच्या मागचं कारण कॅल्शियम कमी होणं हे सुद्धा असतं. आहार व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन जे सुद्धा तुम्हाला चालत असेल त्याच्यात सगळं गेलं पाहिजे. प्रोटीन, कार्बोहायड्रेट, स्पेशली कॅल्शियम इंटेक वाढला पाहिजे. प्रोटीन चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. लिफी व्हेजिटेबल्स तुम्ही घ्या, म्हणजे हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत ते घ्या, तीळ घ्या, त्याच्यानंतर जवस घ्या. या सगळ्या गोष्टी शरीरात रोज गेल्या पाहिजे. मयुरी सरायकर कम्युनिटी फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते. महिला काही घरकामच्या महिला असतात किंवा काही नोकरीच्या असतात, जसं की कुणी कुणी बँकर असतं, कुणी कुणी शिक्षक असतं. पण ह्या सगळ्यांमध्ये त्या जेव्हा शिक्षकी पेशेत असतात किंवा बँकर पेशेमध्ये असतात, म्हणजे कम्प्युटर यूज करणं किंवा वर्गामध्ये शिकवणं, तर ह्या गोष्टीमध्ये पण कम्प्युटर यूज करताना त्यांचा कम्प्युटर कोणत्या लेवलला पाहिजे, त्या कशा बसल्या पाहिजे, किती वेळ बसलं पाहिजे, किती वेळानंतर थोडंसं उठलं पाहिजे, किंवा घर काम करताना, पोळ्या करताना खाली बसून तुम्ही स्वयंपाक करताय की वरती उभा राहून करताय, तर त्या पण पद्धती ज्या असतात की तुमचा खांदा कसा पाहिजे, तुम्ही कमरेतून किती वाकले गेले पाहिजे, ह्या पण गोष्टी सगळ्या तुम्हाला फिजिओथेरपिस्ट सांगतात. कारण की ह्या गोष्टी, ह्या एक्सरसाइज करणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून जसं जसं तुमचा मेनोपॉज येतो किंवा जसं जसं तुम्ही वृद्धप काळाकडे जातात तसं तुमचं बोन डेन्सिटी कमी होते, स्नायूंची ताकद कमी होते, तर ते पुढे जाऊन तुम्हाला वृद्धप काळ खूप लवकर नाही यावा म्हणून ह्या गोष्टी ज्या असतात त्याला आपण ऑर्गोनॉमिक ऍडवाइस म्हणतो. ह्या गोष्टी पण महिलांसाठी खूप गरजेच्या आहेत. नमस्ते, मैं डॉक्टर कल्याणी तोष्णीवाल, ऑर्थोपेडिक फिजियोथेरेपिस्ट हूँ.
हम लोग बहुत बार देखते हैं कि आजकल 35 के बाद ही बहुत ज़्यादा लेडीज़ में गुर्दों की प्रॉब्लम बहुत बढ़ गई है। इसका कारण सिर्फ कैल्शियम और D3 की कमी तो है ही है, लेकिन ओवर एक्सर्शन या फिर प्रॉपर न्यूट्रिशन पे ध्यान नहीं देना या फिर प्रॉपर तरीके से एक्सरसाइज नहीं करना या फिर जो वेट ट्रेनिंग है, जो डेली एक्सरसाइजेस करनी पड़ती है, वो जब लेडीज़ नहीं करती है और हार्मोनल चेंजेस जैसे होते हैं 30 के बाद, तो इसके लिए प्रॉपर आपको फिजियोथेरेपी के एक्सरसाइजेस करने हैं, प्रॉपर आपको स्ट्रेंथ ट्रेनिंग पे ध्यान देनी है, प्रॉपर न्यूट्रिशन पे ध्यान देना है। सिर्फ ओवर एक्सर्शन या ओवर कुछ प्रोडक्टिविटी करने के बाद ही पेन होता है, ऐसा नहीं है। प्रॉपर आप फिजियोथेरेपिस्ट के पास आके उसका रूट कॉज चेक करवाइए किस वो वजह से हो रहा है, और उसके बाद आपको उसके सॉल्यूशंस डेफिनेटली मिलेंगे। त्यांनी नवीन येणाऱ्या फिजिओथेरपिस्टनी जो प्रयत्न केलेला आहे की सर्व लोकांपर्यंत फिजिओथेरपीचं महत्त्व पोचलं पाहिजे, तर तो खूपच अभिनंदनीय आहे। या गोष्टीची वारंवार होण्याची गरज आहे। शहराची व्याप्ती वाढलेली असल्यामुळे असे अवेअरनेस कार्यक्रम वेळोवेळी होणे गरजेचे आहे। पूर्वीच्या तुलनेत आज सर्वसामान्य माणूस फिजिओथेरपी विषयी पुष्कळच जागृत झाला आहे। औषध गोळ्यांपेक्षा, साइड इफेक्ट्स पेक्षा व्यायामानी, वेगवेगळ्या बाह्य उपचारांनी नीट होणं हे सर्वसाधारण माणसाला परवडणाऱ्या किमतीत होतं आणि साइड इफेक्ट काही होत नाहीत। तर याचं भान आता सामान्य माणसाला यायला लागले ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्यात असे अवेअरनेस कॅम्प्स झाल्यामुळे आणखीन जागृती होण्याची शक्यता वाढणार आहे। धन्यवाद। सितंबर जो है वर्ल्ड वाइड फिजियोथेरेपी डे सेलिब्रेट किया जाता है। फिजियोथेरेपी एक ऐसी ब्रांच है जिसमें सब हम इंक्लूड करते हैं, जीरियाट्रिक, पीडियाट्रिक, ऑब्स, गायनेक, आपका जो भी पेन रिलेटेड, जॉइंट पेन रिलेटेड है, सब कुछ होता है। फिजियोथेरेपी सिर्फ एक ब्रांच नहीं है, इसमें मल्टीपल ब्रांचेस आते हैं, और यही बात हम आज बताने के लिए हम क्वालिफाइड फिजियोथेरेपिस्ट एक रूफ के अंदर आए हैं, यही बताने के लिए कि फिजियोथेरेपी के सारे ब्रांचेस हैं और सब में आप लोगों ने इस चीज़ का फ़ायदा उठाना चाहिए। आपको जिस भी चीज़ में प्रॉब्लम है, आपका चाहे बच्चे से रिलेटेड हो, आपकी प्रेगनेंसी से रिलेटेड हो, आपके बॉडी पेन से रिलेटेड हो, आपके हेड से रिलेटेड हो, न्यूरो से रिलेटेड हो, या फिर आपके बुढ़ापे से रिलेटेड हो, आपने सब यहाँ से इसका अंडर आकर फ़ायदा उठाना चाहिए। और हमारे पास मल्टीपल तरीके के ट्रीटमेंट्स होते हैं, उसके थ्रू हम आपको विदाउट मेडिसिन ट्रीट करते हैं जहाँ तक पॉसिबल हो सकता है। तो फिजियोथेरेपी इज मैजिकल ऑलवेज, और आप लोग आइए और फिजियोथेरेपी से फ़ायदा उठाइए और इस डे के साथ हम लोगों के साथ पार्टिसिपेट होकर इसको सेलिब्रेट करिए और इसको आगे से आगे पहुँचाइए।